नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद युट्यूब चॅनेलवर। अंगणवाडी सेविका समाजाचा कणा मानल्या जाणाऱ्या या महिलांना का नाही मिळत शासकीय वेतन? सरकारकडून त्यांना स्वयंसेविका का मानले जाते आणि या निर्णयामागे नेमके काय आहेत सरकारचे तर्क? तुम्हाला वाटत असेल की एवढे महत्त्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलाच पाहिजे, पण या मागील वास्तव ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल। चला जाणून घेऊया सविस्तर। तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील। चला पाहूया सविस्तर माहिती। अंगणवाडी सेविकांना सरकार वेतन का देत नाही या प्रश्नांचा विचार करताना अनेक गोष्टी समोर येतात। चला एक एक करून यामागील कारणे आणि सरकारचे धोरण समजून घेऊया। 1. स्वयंसेवी भूमिका म्हणून वर्गीकरण। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी का मानले जात नाही? कारण सरकारने त्यांना स्वयंसेविका म्हणजेच व्हॉलंटियर म्हणून वर्गीकृत केले आहे। त्यांचे काम सामाजिक सेवा म्हणून पाहिले जाते, त्यामुळे त्यांना मानधन दिले जाते, पण वेतन नाही। 2. शासनाचा निधी मर्यादित असणे। केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे अंगणवाडी योजना चालवतात, मात्र निधी कमी असल्यामुळे सर्व सेविकांना वेतन लागू करणे सरकारला परवडत नाही। जर वेतन लागू करायचे असेल तर संपूर्ण अर्थसंकल्पात बदल करावा लागेल। तुम्हाला काय वाटतं, सरकारने यासाठी निधी वाढवायला हवा का? तुमचे मत जास्तीत जास्त कमेंट्स करून आम्हाला कळवा। आम्ही तोंडबंद चॅनेल मार्फत तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा का दिला जावा यावर एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू। चला पाहू अजून काय कारणे आहेत ज्यामुळे सेविकांना सरकारी कर्मचारी दर्जा नाही दिला जात। 3. कर्मचारी दर्जा देण्यामागील आर्थिक अडचणी। जर सेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिला तर त्यांना पीएफ, निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी असे फायदे लागू होतील। यामुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडेल, म्हणून सरकार असे निर्णय टाळते। 4. त्यांच्या बदलत्या भूमिका। अंगणवाडी सेविकांचे काम फक्त पोषणावर मर्यादित नसते, त्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि जनजागृती अशा अनेक गोष्टींसाठी काम करतात, त्यामुळे त्यांना एका श्रेणीत वर्गीकृत करणे कठीण आहे। 5. संघटित दबावाचा अभाव। होय, अंगणवाडी सेविकांनी अनेक आंदोलने केली आहेत, त्यांनी कर्मचारी दर्जा आणि वेतनासाठी संघर्ष केला आहे, पण सरकारवर पुरेसा दबाव निर्माण होऊ शकलेला नाही। 6. राजकीय आणि धोरणात्मक अडचणी। जर अंगणवाडी सेविकांना वेतन दिले तर आशा कार्यकर्ता आणि इतर सामाजिक कार्यकर्ते देखील वेतनाची मागणी करतील, यामुळे सरकारसमोर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नियोजनाची समस्या निर्माण होईल। 7. सरकारचे तर्क काय आहेत? सरकारचा दावा असा आहे की सेविकांना समाजाच्या विकासासाठी काम करायचे आहे, त्यामुळे त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे गरजेचे नाही। मानधन वाढूनच त्यांना न्याय दिला जातो, असे सरकारचे म्हणणे आहे। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? अशा प्रकारची सामाजिक सेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळायला नको का? खाली कमेंट मध्ये तुमचे मत नक्की सांगा। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आमच्या या छोट्याशा चॅनेल मार्फत आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण तळागाळात पोहोचून समाजाला खऱ्या अर्थाने उभारणाऱ्या अंगणवाडी सेविका आजही त्यांच्या हक्कासाठी झगडत आहेत। या विषयावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे। या व्हिडिओला लाईक आणि कृपा करून तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच माझी एकही सेविका बहीण या माहितीपासून वंचित राहणार नाही आणि आम्हाला तुमची मतं पण समजायला सुविधा होईल। तसेच अशाच महत्त्वाच्या विषयांवर पुढील व्हिडिओसाठी तोंडबंद चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पाहूया आपल्या आवाजाचा किती परिणाम होतो। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।